16वा पाठ बघूया. सौदी अरेबिया. सौदी अरेबिया हा देश नैऋत्य आशियात आहे. अरेबिया द्वीपकल्पाचा बराचसा भाग या देशाने व्यापलेला आहे. तेथील बराचसा भाग वाळवंटी आहे. विस्तार व सीमा बघूया. सुमारे 15°30' ते 32°20' उत्तर अक्षरवृत्त व 34°40' ते 55°40' पूर्व रेखावृत्त या दरम्यान हा देश विस्तारलेला आहे. देशाच्या मध्यभागातून कर्कवृत्त जाते. बघा, आपल्या देशातून सुद्धा कर्कवृत्त जाते. देशाच्या उत्तर सीमेरेषेवर जॉर्डन, इराक, कुवेत हे देश आहे. पश्चिमेला तांबडा समुद्र असून दक्षिणेस येमेन व आग्नेयेस ओमान हे देश आहे. हा तांबडा समुद्र लक्षात राहू द्या. पूर्वेस संयुक्त अरब अमिराती, बहारीन, कतार हे देश आणि ईशान्येस इराणचे आखात आहे. हा आखात लक्षात राहू द्या. प्राकृतिक विभाग बघूया. या देशाचे साधारणपणे पुढील 5 प्राकृतिक विभाग केले जातात. 1. तांबडा समुद्राजवळची किनारपट्टी. किनारपट्टीजवळचा पर्वतीय भाग. नाफूत आणि दहाना या वाळवंटांनी व्यापलेले मध्यवर्ती पठार. रब अल खली, 0 रन हा दक्षिणेकडील वाळवंटी प्रदेश. इराणच्या आखातातील किनारपट्टी. यामध्ये तांबडा समुद्र लक्षात राहू द्या आणि नाफूत, दहाना हा वाळवंट आहे आणि हा सौदी अरेबियाशी संदर्भात आहे, हे लक्षात राहू द्या. रब अल खली, 0 रन हे सुद्धा लक्षात राहू द्या आणि एक इराणचा आखात. हवामान बघूया आपण. या देशात उन्हाळा तीव्र असतो. दिवसाचे तापमान काही वेळा 49° पेक्षा जास्त असते. हिवाळ्यात तापमान 14° इतके खाली येते. पर्जन्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. येथे वर्षाला सुमारे 100 मिमी एवढा पाऊस पडतो. असीरच्या डोंगराळ भागात जास्त म्हणजे प्रतिवर्षी 255 मिमी इतका पाऊस पडतो. रब अल खली या ओसाड वाळवंटात तर अनेक वर्षे पावसाशिवाय जातात. दहाना व नाफूत भागात आवर्त वाऱ्यापासून पाऊस पडतो. बघा, हे आवर्त वारा लक्षात राहू द्या. याची वैशिष्ट्य बघितली होती आपण, महत्त्वाची आहे आपल्याला. त्यामुळे या वाळवंटी भागाचे तापमान कमी होते. वनस्पती बघूया. वालुकामय मृदा आणि पाण्याची कमतरता यामुळे या देशात शुक्ल प्रदेशातील बाभूळ, कोरफड, निवडुंग यासारखी काटेरी झाडे झुडपे आढळतात. मरू उद्यानात भूजल उपलब्ध असते. तेथे खजुराची झाडे वाढतात, हे लक्षात राहू द्या. मरू उद्यानात भूजल उपलब्ध असते, तेथे खजुराची झाडे वाढतात. प्राणी बघूया. बघा, प्राणी आपल्याला विचारणार नाही. एक्झाम्पल, वनस्पती. आपल्याला वनस्पती विचारणार आहे का? नाही. पण यामध्ये काही महत्त्वाची माहिती राहते, त्यामुळे आपण पूर्ण वाचून घेत आहोत. जसं इथे बघा, मरू उद्यानात भूजल उपलब्ध असते, तेथे खजुराची झाडे वाढतात. हे महत्त्वाची माहिती आपल्याला मिळाली. यासाठी आपण पूर्ण वाचत आहोत. प्राणी बघूया. इथे लांडगा, रानमांजर, तरस यासारखे रानटी प्राणी आणि कुत्रा, मांजर, शेळ्या, मेंढ्या, गाढव, घोडा, उंट यासारखे पाळीव प्राणी आढळतात. यापैकी घोडा काही दिवस तर उंट हा कित्येक दिवस पाण्याशिवाय प्रवास करू शकतो. त्यामुळे वाहन म्हणून उंटाचा उपयोग करतो. बघा, उंटाचा उपयोग का करतो इथे दिला आहे. उंट हा कित्येक दिवस पाण्याशिवाय राहू शकतो, हे दिलं आहे इथं. समोर बघूया. उंटांच्या केसापासून घोंगड्या, दोर बनवतात. येथील भटक्या जमातीमध्ये उंट हा अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे. येथील अरबी घोडे जगप्रसिद्ध आहे, हे लक्षात राहू द्या. अरबी घोडे कुठचे आहे? सौदी अरेबियाचे, जे जगप्रसिद्ध आहे. येथे गरुड, ससाना, चंडोल, नायटिंगेल, कबूतर इत्यादी पक्षी आढळतात. हे 3 पक्षी लक्षात राहू द्या. सौदी अरेबिया संदर्भात आहे. ससाना, चंडोल आणि नायटिंगेल. व्यवसाय बघूया आपण. शेती. कमी पर्जन्य, पाण्याची उणीव, लहान नद्या, वालुकामय प्रदेश हे घटक शेतीला प्रतिकूल असल्यामुळे येथे शेती व्यवसायाची प्रगती होऊ शकली नाही. अनेक वेळा येथे टोळधाडीचे संकट येते. हे बघा, हे लक्षात राहू द्या. अन्नधान्याबद्दलचे परावलंबित्व कमी करण्यासाठी शासनाने विविध योजना आखल्या आहे. आता शेती मुख्यतः सिंचनावर आधारलेली आहे. देशात अनेक ठिकाणी कूपनलिका खोदल्या आहेत. 1990च्या दशकामध्ये 200पेक्षा जास्त लहान लहान धरणे बांधून दूरच्या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात आला. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रे यांचा वापर केला. त्यामुळे गहू, खजूर, डाळिंब इत्यादी पिके घेतली गेली. पिण्याच्या पाण्याची टंचाई ही येथील प्रमुख समस्या आहे. त्यासाठी समुद्राच्या पाण्याचे निःक्षारीकरण करणारे प्रकल्प सुरू झाले आहे. यामुळे गोड्या पाण्याची टंचाई कमी झाली आहे. खाणकाम बघूया. सौदी अरेबिया हा देश खनिज तेलासाठी जगप्रसिद्ध आहे. बघा, हे लक्षात राहू द्या. सौदी अरेबिया कशासाठी प्रसिद्ध आहे? तर खनिज तेलासाठी. इराणच्या आखाताजवळ अनेक खनिज तेल क्षेत्र आहे. जगातील ज्ञात खनिज तेल साठ्यांपैकी सुमारे 25% साठे या देशात आहे, हे लक्षात राहू द्या.
इराणच्या आखाताजवळ अनेक खनिज तेल क्षेत्र आहे. जगातील ज्ञात खनिज तेल साठ्यांपैकी सुमारे 25% साठे या देशात आहे. याशिवाय नैसर्गिक वायूचेही उत्पादन येथे होते. खनिज तेलाशिवाय सोने, चांदी, लोह, तांबे, जस्त, मॅग्नीज इत्यादी धातूचे खनिजे येथे आढळतात. उद्योग बघूया. खनिज तेलाच्या विपुलतेमुळे हा देश अल्पावधीतच श्रीमंत व उद्योगप्रधान देश म्हणून प्रसिद्धीस आला. खनिज तेल शुद्ध करणे तसेच तेलापासून पेट्रोल, रॉकेल यासारखी उपउत्पादने निर्माण करणारे अनेक कारखाने या देशात आहे. याशिवाय खत, लोह, पोलाद, सिमेंट निर्मितीचे कारखाने येथे आहे. नैसर्गिक वायूपासून ऊर्जा निर्मिती करण्याचे प्रकल्प येथे आहे. किनारी भागात तेलाच्या गळतीमुळे पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहे. बघा, किनारी भागात तेलाच्या गळतीमुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. व्यापार बघूया. येथील एकूण व्यापारापैकी सर्वाधिक व्यापार खनिज तेलाचा आहे. तेलवाहू जहाजांद्वारे विविध देशांना तेल पुरवठा केला जातो. त्यासाठी खनिज तेल क्षेत्रापासून प्रमुख बंदरांपर्यंत तेलवाहिन्या नेल्या जातात. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युरोपातील अनेक देश, जपान इत्यादी देशांशी तेलाचा व्यापार चालतो. अलीकडे खजूर, भाजीपाला, गहू अशा शेतीजन्य पदार्थाचीही निर्यात केली जाते. वाहतूक बघूया. इराणच्या आखातातील आणि तांबड्या समुद्रावरील बंदरे तेल क्षेत्रांशी तेलवाहिन्यांनी जोडली आहे. त्यामुळे या देशात तेलवाहिन्यांचे प्रमाण जास्त आहे. तेल निर्यातीसाठी अत्याधुनिक बंदरे बांधली आहे. सर्व सुखसोयींनी युक्त आंतरराष्ट्रीय विमानतळ या देशात आहे. रस्ते मुख्यतः शहरी भागातच आढळतात. लोकजीवन बघूया. या देशात प्रामुख्याने अरब लोक राहतात. त्यांचा धर्म इस्लाम हा आहे. अरेबिक ही येथील प्रमुख भाषा आहे. ही भाषा लक्षात राहू द्या, अरेबिक. शहरी भागात दाट लोकवस्ती आहे. ग्रामीण भागात लोकवस्ती विरळ आहे. तेथे प्रामुख्याने बदाऊन हे भटक्या जमातीचे लोक राहतात. हे लक्षात राहू द्या. बदाऊन हे भटक्या जमातीचे लोक कुठे राहतात? सौदी अरेबिया. उंटाची शर्यत हा येथील प्रमुख खेळ आहे. समोर बघूया. हे सौदी अरेबियाची नकाशा आहे बघा. यात सौदी अरेबिया दिला आहे. इथे बघा मदिना हे महत्त्वाचं आहे. इथे मक्का आहे, जेद्दा आहे. वरती बघा जॉर्डन आहे उत्तरेला. नंतर इथे इराक आहे, कुवेत आहे, इराण हे इराणचे आखात आहे, हे लक्षात राहू द्या. कतार आहे, बहारीन आहे, संयुक्त अरब अमिराती आहे, ओमान आहे बघा, येमेन. इकडे तांबडा समुद्र आहे. इथे बघा तांबडा समुद्र आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला इथे अरबी समुद्र आहे. इकडे इराणचे आखात आहे. आपण समोर बघूया. ही आकृती दिली आहे बंदरातून होणारी तेल वाहतुकीची. पुरुष गलबिया नावाचा सुती पायघोड, अंगूर का विजार वापरतात. कमीज, पायजमा, ओढणी, डोक्यातील रंगीत रुमाल असा स्त्रियाचा पोशाख असतो. या गुरखा घालतात. शहरी भागात पाश्चात्य पद्धतीचा पोशाख लोकप्रिय आहे. या लोकांच्या आहारात विविधता असून खबूस, खजूर, भात, झुणका, मेवा, उंटिणीचे दूध, मांस, मासे या पदार्थाचा समावेश होतो. हे लक्षात राहू द्या. खबूस भाकरीचा प्रकार. हे लोक संगमरवरी जलपात्रे, लाकडी दरवाजे, मातीची भांडी यावर नक्षीकाम करतात. कापडावर भरतकाम करणे, गालिचे विणणे, सोने रत्ने यांचे जडाव काम करणे या कलांमध्ये कुशल आहे. सौदी अरेबियन लोकांना संगीताची जाण आहे. अरबी वाद्य, तंतुवाद्यांना महत्त्व आहे. रबाब, तंबूर, ऊद ही वाद्य संगीतात वापरली जातात. हे लक्षात राहू दे. हे काय आहे? वाद्य आहे. पर्यटन व प्रमुख शहरे बघूया. पर्यटनातून या देशाला भरपूर उत्पन्न मिळते. दरवर्षी लाखो लोक मक्का व मदिना या स्थळांना भेट देतात. या यात्रेला हज यात्रा असे म्हणतात. रियाद बघूया. रियाद ही सौदी अरेबियाची राजधानी आहे. हे शहर देशाच्या मध्यवर्ती भागात आहे. येथील विमानतळ जगातील मोठ्या विमानतळांपैकी एक आहे. राजा सौदी विश्वविद्यालय याच शहरात आहे. जेद्दा तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यालगत वसलेले आहे. हे बघितलं होतं आपण. व्यापारदृष्ट्या हे महत्त्वाचे शहर आहे. हे शहर बंदर असून समुद्रमार्ग मक्केला येणाऱ्या यात्रेकरूंचे आगमन प्रथम या बंदरात होते. मक्का हे शहर जेद्दाजवळ असून इस्लाम धर्माचे प्रेषित महम्मद पैगंबर यांचे जन्मस्थान आहे. मुस्लिम धर्माचे पवित्र धर्मस्थान असलेली प्रसिद्ध काबा मस्जिद येथे आहे. समोर बघूया. अल दमाम हे शहर इराणच्या आखाताच्या किनाऱ्याजवळ असून हे एक बंदर आहे. येथे खनिज तेल संकलन केंद्र आहे. तेथून तेलवाहिनी थेट जॉर्डन देशातील अमाम शहरात पर्यंत गेली आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया.
सौदी अरेबिया या देशाच्या मध्यातून रिकामी जागा जाते. काय जाते? विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त की उत्तर ध्रुववृत्त? तर कर्कवृत्त आपण बघितलं होतं. सौदी अरेबियाच्या वाळवंटात हा प्राणी पाण्याशिवाय बरेच दिवस राहू शकतो. आपण बघितलं होतं उंट. सौदी अरेबियाच्या ग्रामीण भागात रिकामी जागा हे भटक्या जमातीचे लोक राहतात. कोणते लोक राहतात? बदाऊन हे लोक राहतात. रियाद आपण बघितलं होतं राजधानीचे शहर आहे. मक्का हे धार्मिक स्थळ आहे. गलबिया हे बघितलं होतं आपण पुरुषांचा पोशाख आणि पर्शियाचे आखात, खनिज तेल क्षेत्र. या ठिकाणी हा पाठ संपतो. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.